नमस्कार मित्रांनो, आरटीई लॉटरी 2025-26 साठी जाहीर करण्यात आली आहे। तुमच्या मुलासाठी जर तुम्ही आरटीई मध्ये फॉर्म भरलेला असेल तर त्याची जी काही सोडत आहे, जी काही लॉटरी आहे ती आता जाहीर करण्यात आली आहे। घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मुलांचं नाव यादीमध्ये लागलेलं आहे का हे कशा पद्धतीने पाहायचं आहे, यादी कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहण्यासाठी मिळणार आहे, याच बरोबर आपल्या मुलांचं नाव लॉटरी मध्ये लागलेलं आहे किंवा नाही हे कशा पद्धतीने पाहता येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम गुगल मध्ये तुम्हाला आरटीई ऍडमिशन 2025 या नावाने सर्च करायचं आहे। पहिली वेबसाईट दिसेल त्यावरती क्लिक करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मी डायरेक्ट याची लिंक देईल। टेलिग्राम ग्रुप वरती पाठवेन किंवा व्हॉट्सअप चॅनल वरती पाठवेन, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला लिंक मिळेल। आता बघा, लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला 3 डॉट वरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी डेस्कटॉप साइडला इथं चॉक मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे इथं टिक मारायची आहे। डेस्कटॉप मोड तुमच्या मोबाईल मध्ये ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या अर्जाची स्थिती आपण पाहणार आहोत। ऍप्लिकेशन स्टेटस वरती क्लिक करायचं आहे। आता भरपूर अशा लाभार्थ्यांनी या ठिकाणी समजणार नाही, आता व्यवस्थित मी दाखवतो, व्हिडिओ स्किप करू नका, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। बघा, या ठिकाणी ऍप्लिकेशन वाइज डिटेल्स म्हणजे अर्जाची स्थिती या टॅबवरती इथे क्लिक करायचं आहे। या टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथं ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर गो या बटनावरती क्लिक करायचं आहे। ऍप्लिकेशन नंबर बघा या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर ऍप्लिकेशन नंबर टाकल्याबरोबर गो या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता मी ऍप्लिकेशन नंबर इथं लिहून घेतो आणि ऍप्लिकेशन नंबर लिहून घेतल्याच्या नंतर गो या बटनावरती क्लिक करणार आहे। आता तुमच्या मुलांचा नंबर लागलेला असेल तर रेग्युलर सिलेक्शन म्हणून इथं ग्रीन मध्ये एक ऑप्शन येईल आणि जर त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल मध्ये रेग्युलर सिलेक्शन म्हणून जर झालेलं असेल तर तुमचा मुलगा कन्फर्म या ठिकाणी लागलेला आहे। कोणत्या शाळेमध्ये लागलेला आहे याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी दर्शवला जाईल। आता तुम्हाला ऍडमिट कार्ड जर डाउनलोड करायचं असेल तर याच समोर एक व्ह्यू अँड प्रिंट नावाचा एक ऑप्शन आहे, म्हणजे ऍडमिट कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी त्यावरती क्लिक करा। थोड्या वेळानंतर तुमच्या मोबाईल मध्ये या ठिकाणी पीडीएफ स्वरूपामध्ये जो ऍडमिट कार्ड आहे तो डाउनलोड झालेला दिसेल आणि त्या ऍडमिट कार्ड वरती पूर्ण डिटेल्स या ठिकाणी येणार आहे। आता आपण ऍडमिट कार्ड ओपन करूया आणि यामध्ये बघा पूर्ण मुलांचं नाव, कोणत्या शाळेमध्ये लागलेला आहे, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत, महत्त्वाच्या सूचना सुद्धा यावरती दिलेल्या आहेत। पूर्ण व्यवस्थित वाचा। या ठिकाणी बघा सर्वात शेवटी कोणत्या ठिकाणी तुम्हाला जे व्हेरिफिकेशन साठी डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत या ठिकाणी ॲड्रेस दिलेले आहेत, त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपल्या डॉक्युमेंटची पडताळणी करून घ्यायची आहे आणि वरती नोटिफिकेशन लावलेला आहे तो म्हणजे समजून घ्या। आता तुम्हाला अर्ज जेव्हा व्हेरिफिकेशन साठी न्यायचं आहे त्यासोबत कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत ते डॉक्युमेंट सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत। बघा, थोडंसं मी इथं झूम करून दाखवतो। यामध्ये ॲड्रेस प्रूफ एक आहे, त्यानंतर तुमचा जन्म जे मुलांचं बर्थ सर्टिफिकेट आहे आणि याचबरोबर आता ॲडमिट कार्ड न्यायचं आहे आणि त्यानंतर ॲड्रेस प्रूफ, त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट, त्यानंतर तुम्हाला इथं जर उत्पन्नाचा दाखला असेल तर उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे। असे जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी दिलेले असतील ते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत। आता आपल्याला यादी डाउनलोड करायची असेल तर आपल्याला मूळ यादी निवड या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि किंवा प्रतीक्षा यादी त्याच्या समोरच आहे, प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या मुलाचं नाव पाहता येणार आहे। जर मूळ यादीमध्ये नसेल तर आता इथं आपण जिल्हा सिलेक्ट करूया। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर राऊंड सिलेक्ट करूया पहिला, त्यानंतर गो या बटनावरती क्लिक करूया। गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा जेवढे मुलं पहिल्या राऊंड मध्ये लागलेले आहेत त्या जिल्ह्यामधून सर्व मुलांचे नाव या ठिकाणी दर्शवले जात आहेत। वरच्या सर्च बार पट्टीमध्ये तुमच्या मुलांचं नाव लिहा आणि सर्च करा, तुमच्या मुलांचं नाव या ठिकाणी येईल। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।